नमस्कार मंडळी, जय शिवराय. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि आपल्या संघर्षाच्या प्रवासामध्ये. सकाळचे वाजलेत 6:45 आणि आपण आज भावाला गाडी शिकवते. भावाचा आहे तिसरा दिवस आणि भाऊ आपला रत्नागिरी मूर्त आहे ना. रत्नागिरी आपल्या कोकणातून आहे, त्यामुळे काय मजा येते भावाला गाडी शिकवायला. तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी मस्त मागे निवांत बसले, थोडंफार मागे गाडी गायडन्स करतोय. थोडंफार गेअर वगैरेचा प्रॉब्लेम होतोय. थर्डवरून फर्स्ट कधी जातात, फर्स्टवरून थर्ड जातात, पण काय नाही, ठीक आहे, शिकेल भाऊ. प्रत्येकाला मोटिवेशन देणं आपलं काम आहे मंडळी. तर चला बघूया. आणि आज मला ऑफिसला पण जायचं, कारण आज आहे शनिवार. ट्रिप भेटेल की नाही माहिती नाही, पण लेट सी. सकाळी ट्रिप पडली होती, एक कांजूरमारची ट्रिप होती, एक चेंबूरची होती, पण आपल्याला नव्हती परवडत म्हणून मी नाही गेलो. आणि भावाला गाडी पण शिकवायची होती. तर भाऊ आता युटर्न मारेल, तुम्हाला दाखवतो कसा युटर्न मारेल. लेफ्ट नाही गाडी, हा हळू. ब्रेक दाब, गाडी न्यूट्रल कर, ब्रेक दाब, कर न्यूट्रल. गाडी रनिंग मध्ये न्यूट्रल करायची, बंद नाही झाली पाहिजे. कर न्यूट्रल गाडी, ब्रेक सोड. हा, तर भाऊ आता बोलला टन मारतो मी. असा गेले मार टन. तर चला बघूया कसा टन मारते भाऊ. चल घे टन मार. थांबव. बस, टर्न मारताना स्पीड कमी करायचा, ब्रेक मार. काय वाटतं, जमते का गाडी? हो जमते. मग काय जागेवर कशी वाट थांबत नाही? ब्रेक मारला की जागेवर काय थांबली पाहिजे. चल घे बघू, चल न्यूट्रल कर गाडी, कर चालू. तिसरा दिवस आहे भावाचा, तर बघूया भाऊ कशी गाडी चालवतो. पहिल्या गेअरवर कशी उचलतो मला दाखवते बघा. टाकला पहिला गेअर, चल की लगेच पहिल्या गेअरवर गाडी टाक. सेकंड, एक्सिलेटर कमी दे. गेअर टाकताना एक्सिलेटर कमी द्या, सोडायचं, नंतर गेअर टाकायचं. काही जण एक्सिलेटर देतात, चालूच ठेवतात आणि गेअर टाकतात, त्यामुळे गेअर चुकीचा पडू शकतो. ब्रेकवरचं पाय काढ. जाऊ दे, सेकंड रूल घे. दे रेस, दे, सोड रेस, टाक थर्ड. रेस सोड, रेस सोड, रेस सोड, रेस सोडायची भाऊ. ब्रेक दाब, अलगद स्पीड ब्रेकर आलाय. हे सेकंड. हा, अलगद अलगद उचलायची गाडी, घाई नाही करायची. एक्सिलेटर आरामात द्यायचं, काय घाई नाही करायची. टाक थर्ड, लगेच थर्ड पडला पाहिजे. एक्सिलेटर सोड. क्लच पूर्ण दाबायचा. आणि याच्यामध्ये दोन क्लच असतात, एक हाफ क्लच असतो, एक फुल क्लच असतो. आपला फुल क्लच आहे, त्यामुळे पूर्ण दाबायचा क्लच. ब्रेक मार, एक सेकंड. हा, चल. लेफ्ट नाही गाडी, त्याला जाऊ दे. जो हॉर्न मारतो त्याला जाऊ द्यायचं, काय घाई नाही करायचं. स्कूल बस आहे. आता आम्ही MIDC परिसरात आहे मंडळी. टाक गेअर, टाक ना थर्ड. गेअर वेळेवर पडले पाहिजेत, वाट नाही बघा की गेअर टाकायचे. ब्रेक दाब, हे सेकंड वर. गाडी थांबली नाही पाहिजे. ब्रेक मार. पाहुणे गाडी थांबवली. गाडी स्पीड ब्रेकरवरती थांबवली नाही, त्याची पिकअप लगेच घेतली पाहिजे. गाडी न्यूट्रल कर. गाडी आपल्याला स्पीड ब्रेकरवर कंट्रोल करून उचलायची आहे. मेन तर हे स्पीड ब्रेकरवर आहे. कर न्यूट्रल, कर चालू. मेन तर गाडी आपल्याला स्पीड ब्रेकर कंट्रोल करून उचलायची आहे लगेच. चालू कर. घाई अजिबात करू नका, बिलकुल आरामात चालवायची गाडी. हाफ क्लच, ते रेस दे आता. थोडीशी रेस दे. चढावाला आहे ना गाडी. गाडी चढावाला आली की थोडीशी रेस द्यायलाच लागणार तुला. हा, थोडीशी दे. ब्रेकवरचा पाय काढ भाऊ, व्हिडिओ चालू आहे. मग गाडी पुढे का जात नाही? ते रेस नाही, गेअर टाक.
ब्लॉक कर ना, क्लच ब्लॉक कर ना, घाई कशाला करतोय? क्लच ब्लॉक झाला पाहिजे. टाक. हा क्लच. हा बस, दे रेस. रेस दे, अजून दे रेस. हा दे रेस. सोड क्लच आता पूर्ण. मग ची गाडी गेली बाई. टाक सेकंड. दे रेस. तुमचे गेअर वेळेवर पडणे आणि स्पीड ब्रेकरवरून गाडी थांबायच्या अगोदर उचलणे हे महत्वाचं आहे. बाकी काय हायवेला तुला तर घेऊन गेला तर हायवेला कोण पण गाडी चालवतो. चौथ्या गेअरवर टाकून दिले तर कोण पण चालेल नाही. हायवेला जाऊया उद्या, संडे आहे ना. टाक थर्ड. रेस कमी कर. गेअर वेळेवर पडणे हे खूप गरजेचं आहे. हळू. आणि स्टेअरिंग पण घट्ट पकडायचं आपण. ब्रेक दाब. घे सेकंड रो आहे ना, उचल लगेच. आला सेकंड. लगेच उचलायची गाडी. गाडी स्पीड ब्रेकवर थांबून जायची. टाक थर्ड. आपल्याला गेअर टाकतच राहायची आहेत. गेअर टाकायला कधी कंटाळा नाही करायचा. ब्रेक दाब. हे सेकंड. उचल. रेस रेस. थांब, जाऊ त्याला. गेअर टाकताना रेस तुला सोडायचीच आहे, लक्षात ठेव. ब्रेक दाब. सेकंड आहे. उचल सेकंड. गाडी बंद पडेल नाही. गेअर टाकायला कंटाळा करू नको. सेकंडवर का नाही आलास तू? गाडी त्याच याच्यावरती नाही उचलायची गाडी. गेअर तुला सेकंडवर यायचीच आहे. मी सांगतोय सेकंड टाक तरी टाकलाच नाही. गाडी बंदच पडणार मग. उचल फर्स्ट टाक. तू पूर्ण दाबलंच. ते रेस तोच. थोडासा भाऊ घाई करतोय, काय नाही बघ, शिकून जाईल. घाई बिलकुल करायची नाही. प्लस दाब. टाक गेअर. हा प्लस दे. रेस उचल रे. ब्रेक. स्पीड ब्रेकरवर मोस्टली गाडी सेकंडवर उचलायची म्हणजे घाई बिलकुल करा नका. टाक सेकंड. कोण काय थांबवत नसतं, कोण काय बोलत नसतं. लवकर चला. टाक थर्ड. रेस कमी कर. प्लस दाबून लगेच गेअर टाकायचं 1 सेकंदामध्ये. टाइम पण नाही घ्यायचा आपल्याला. तर मंडळी आता आम्ही पोहोचलोय विको नाक्याला. भाऊची ट्रेनिंग झाली. आता आपल्याला जायचंय डोंबिवली स्टेशनला, कारण कॉर्पोरेट लाईफ जगायची आपल्याला. आज आपल्याला सुट्टी नाहीये, तर जाऊया चला. भाऊला बोलतो टर्न मार. घे चल, बघू कसा टर्न मारतो. आपले प्रेक्षकांना बघायचं टर्न कसा मारतोस तू. ब्रेकवर पाय काढ. मागे बघ काय अर्षद कोण नाही ना. चल जाऊ दे. भाऊने विको नाक्याला टर्न मारलाय म्हणजे. हळू स्पीड कम. टाक सेकंड. लगेच एवढा टाइम नाही घ्यायचा. क्लच सोडून द्यायचे. गेअर टाकायला पण टाइम नाही घ्यायचा. 1 सेकंदात गेअर पडला पाहिजे. लेफ्टला गाडी. सोड एक्सिलेटर. लगेच थर्ड टाक. लगेच उचल. गेअर टाकताना 1 सेकंदाचा फक्त फरक राहायला पाहिजे. लगेच एक्सिलेटर कमी करायचा, लगेच गेअर टाकायचा, लगेच सोडून द्यायचा क्लच. आता आपण चाललोय डोंबिवली स्टेशनला. भाऊला ड्रॉप करूया आणि नंतर आपल्याला जायचं ऑफिसला. म्हणजे आज सुट्टी नाही, शनिवार आहे आपला. ब्रेक पहिला. स्पीड ब्रेकर. तर चला जाऊया डोंबिवली स्टेशनला.
सोबत आपण ओला उबेर पण चालू केले. ब्रेक ब्रेक घे घे चल घे, कोण नाही का थांबतो. लेफ्टला घे गाडी, घे लेफ्टला, थांबो इकडे. ब्रेक दाब, कर न्यूट्रल गाडी, लेफ्टला जा. काय म्हणणं, गाडी जमते ना सोड. हो. आता आपण चाललोय डोंबिवली स्टेशनला. वाजलेत 7 वाजून 10 मिनिटं झालीत. चला जाऊया. तर मंडळी आता आपण पोहोचलो डोंबिवली स्टेशनला. भाऊला आता ड्रॉप केले, बघू शकता डोंबिवली स्टेशन. आणि आपण चालू केले मंडळी ओला उबेर, कारण संघर्ष आहे आपल्याला. जाताना भाडे घेऊन जायचं आहे, त्यामुळे थांबून जमणार नाही. चला जाऊया आता. पहिले एक ट्रिप पडली होती रबाळीची, आज शनिवार आहे. 250 रुपयाची रबाळीची ट्रिप कोण घेऊन जाईल? 250 रुपयात काय परवडणार आहे? तर चला जाऊया आता. कॉर्पोरेट लाईफ जगायची आपल्याला. उद्या परवा विक ऑफ आहे. चला मंडळी, आपल्याला एक रुनवाल गार्डन म्हणून ट्रिप पडली आहे. छोटीशी ट्रिप आहे घनसोलीची. उबेरवरती 200 का 190 रुपये दाखवत आहेत. आणि अर्धा झाले आपल्याला ट्रिपच नव्हती, तर आपण आता घेऊन चाललोय. ती पोहोचतोय पॅसेंजरच्या पिकअप लोकेशनला. आणि पिकअप लोकेशन पण थोडंसं लांब होतं. म्हटलं ठीक आहे, 200 ते 200. आजची 200 कमाई भरपूर मोठी असू शकते, त्यामुळे नक्कीच चला जाऊया. वाजलेत 7:45 वाजले, आपल्याला जायचंय ऑफिसला पण. चला मंडळी, जस्ट आपण पोहोचलोय घनसोलीमध्ये. घनसोली स्टेशनची ट्रिप पडली होती, छोटीशी ट्रिप होती. किती भेटले? 204 रुपये दाखवतो मला बघा. 204 रुपये ट्रिप होती. रुनवाल गार्डन करून घनसोली स्टेशन 15 किलोमीटर, 27 मिनिटं लागली फक्त पोहोचायला. पैसे थोडेसे कमी भेटले, पण आज शनिवार होती, अर्धा ट्रिपच नव्हती मला. म्हटलं जी भेटेल ते घेऊन निघायचं. तिकडे आहे घनसोली स्टेशन, बघू शकता, ठाणे बेलापूर रोड. तर चला जाऊया आता कॉर्पोरेटला लाईफ जगायला. आपल्याला जायचं आहे दिघा स्टेशनलाच गाडी पार्क करायची, कारण सॅटर्डेला आपल्याला इकडून शेअरिंग रिक्षा पण भेटत आहे. तर चला जाऊया ऑफिसला. तर मंडळी, आपण फायनल पोहोचलो आहोत दिघा स्टेशनच्या पार्किंगमध्ये. जवळजवळ मला वाटतं 204 रुपयाची ट्रिप होती. आणि आपल्याला जायचं आहे आता ऑफिसला. वाजले सकाळचे 8:45, 9ची शिफ्ट आहे आपली. तर चला जाऊया कॉर्पोरेट लाईफ जगायला. थोडासा गाडी चालत तुम्हाला दाखवतो बाहेरचा, आणि दिघा स्टेशनची पार्किंग पण दाखवतो. हे आहे दिघा स्टेशन, ही दिघा स्टेशनची पार्किंग. आणि आपली गाडी लागली मंडळी इथे, बघू शकता. तर चला जाऊया कॉर्पोरेट लाईफ जगायला. डायरेक्ट संध्याकाळी बोलू तुमच्याशी.